अन्नदाता वाऱ्यावर वाढत असलेलं आत्महत्येचं प्रमाण या सगळ्याला जबाबदार कोण याची आपण शोध घेतोय, त्याची कारण मीमांसा शोधतोय। आपल्यासोबत माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे देखील आहेत। बोंडे सर, सगळ्यात महत्त्वाची एक आकडेवारी सांगतो की राज्यात 2567 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। एक 2020चं जरी उदाहरण केलं, या सगळ्या आत्महत्यांमागचं जर सामाजिक कारणांचा शोध घेतला तर यासाठी फक्त पाऊस, गारपीट की मग कर्ज आणि सरकारी भोंगळपणा अशी सगळीच कारणं जबाबदार आहेत। बोंडे सर, नाही, या आसमानी संकट तर आहे, पण सरकारने जे केलं नाही याचं दुःख तर खूप मोठं आहे। सरकारने कर्जमाफीचं सांगितलं, कर्जमाफी पूर्ण झाली नाही। 2 लाखाच्या वरती कर्जमाफी दिली नाही, नियमित कर्ज भरणाऱ्याला अनुदान दिलं नाही। एवढंच नाही तर जी सरकारचं दुर्लक्ष करण्याची जी वृत्ती आहे पहा, या 2 वर्षात फक्त हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आले, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याचा चेहराच नाही दिसला ना विदर्भाला। उपमुख्यमंत्री एक वेळा आले, कृषी मंत्री एकच वेळा दौरा करतात, म्हणजे कोणी ढुंकूनही पाहायला तयार नाही आणि ढुंकून पाहायला तयार नाही आणि त्यामुळं प्रशासनावरची पकड पूर्णतः निघून गेलेली आहे। आता तुम्हाला 8 लाख शेतकरी जे पीएम किसान पासून वंचित राहतात त्याचं उत्तर कृषी मंत्री दादा भुसेंना विचारा ना, कारण की कृषी मंत्री दादा भुसे सुद्धा हतबल झालेले की महसूलवाले म्हणतात की कृषी अधिकाऱ्यांचा सत्कार झाला त्यामुळे आम्हाला क्रेडिट मिळालं नाही, म्हणून आम्ही महसूलचे लोक ते करेक्शनचं काम करणार नाही किंवा नवीन शेतकऱ्याचं आम्ही नोंदणी करून घेणार नाही। म्हणजे यांच्या आपापसातल्या वादामध्ये शेतकरी भरडतोय आणि यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कुठे मुख्य सचिव करतात आहे, कुठे मुख्यमंत्री करतात आहे, त्याच्या उपर यांचे रोजचे नखरे अलग सुरू आहे। संजय राऊतांचं अलग स्टेटमेंट येतं, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं अलग येतं, म्हणजे मंत्र्यांच्या मध्ये शेतकऱ्यांसाठी आपण काहीच करतोय असं काहीच नाही। बरं, सगळ्या योजना ज्या होत्या, पोखराची योजना होती ती बंद पाडली, नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान, महाडीबीटीचं ज्यांनी अर्ज भरले त्याची पूर्व तपासणी करण्याकरता, म्हणजे पूर्वसंमती देण्याकरता तपासणी करण्यासाठी कृषी सहाय्यक तयार नाही। ते म्हणतात आमच्यावर कामाचा बोजा जास्त आहे। विदर्भामध्ये 70% खालचे पद हे रिक्त आहेत, ते म्हणतात आमच्यावर कामाचा बोजा जास्त आहे। मग शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे? म्हणजे जिल्हाधिकारी उत्तर द्यायला तयार नाही, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उत्तर द्यायला तयार नाही, पालकमंत्री दौरा करत नाही, गारपीट झाल्यानंतर तोंड दिसत नाही, पंचनामे 5-5 दिवस होत नाही। या सगळ्या गोष्टी हतबलतेकडे देतात, अस्वस्थता आणि त्यानंतर अद्भुत आता मी काहीच करू शकत नाही अशी जेव्हा जाणीव निर्माण होते त्यावेळेला त्याची परिणिती आत्महत्येमध्ये। नक्कीच खरं जर पाहिलं तर अगोदरच्या काळात डिस्ट्रेस फार्मरसाठी एक सेल सुरू केला होता यवतमाळ उस्मानाबादमध्ये, की कोणी जरी फोन केला तरी ताबडतोब आरडीसी किंवा त्याची दखल पटवाऱ्यापर्यंत घेतल्या जायची, त्याच्या घरापर्यंत जायची। आता एवढ्या आत्महत्या झाल्या, किती पालकमंत्री या आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वन केलं सांगा ना, किती आमदारांनी सांत्वन केलं हे सांगा मला। यापैकी तर अर्ध्या आत्महत्या अपात्र ठरवल्या गेल्या आणि त्यामुळं हा जो निर्लज्जपणा चाललेला आहे सरकारचा, त्याच्यामुळे या गोष्टी वाढतात। नक्कीच आपल्यासोबत अजित नवले सर आहेत। नवले सर, जर संपूर्ण आपण विभागवार जर साधारणपणे एक ठोकताळा काढला तर आपल्या लक्षात येईल की पुण्यासारख्या विभागामध्ये देखील 41, नाशिकमध्ये 691 प्रमाणित आहे, औरंगाबादमध्ये 1619, अमरावतीतही थोड्याफार प्रमाणात 2000चा आकडा जातोय, नागपूरमध्ये 600। या सगळ्याचा विचार करताना कोकणातलं 0% किंवा पुण्यातलं अतिशय कमी असणारं प्रमाण, याचा विचार करताना शेतकऱ्यांना पर्यायी रोजगारक्षम जिथे शक्यता आहे तिथल्या भागातला आत्महत्येचा रेशो हा थोडासा कमी दिसतोय। मुळात आत्महत्या का होत आहेत त्यापेक्षाही जास्त आत्महत्या कशा टाळता येईल आणि सक्षम पर्याय, मग ते पीएमसीचे पर्याय असतील, बाजारपेठांचे सक्षमीकरण असेल किंवा रोजगाराच्या संधी असेल, या सगळ्यातला काय नेमका मार्ग हा शेतकऱ्यांना जास्त जगवणारा असू शकतो असं तुम्हाला वाटतं? एकदम बेसिक अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारला। शेतकरी कुटुंब आपण घ्या, ज्याच्या हातामध्ये एखादा माणूस त्या कुटुंबातला नोकरीत आहे, तोच माणूस आज गावामध्ये, तेच कुटुंब आज गावामध्ये चांगलं जगू शकतंय।
शेतीवर जो पूर्णपणाने अवलंबून आहे त्याला जगणंच शक्य नाही, अशा प्रकारची परिस्थिती शेतीमध्ये आहे. आणि म्हणून आपण बघा, कोकणचं उदाहरण आपण दिलं, तिथे घरटी एक माणूस मुंबईला आपल्याला कामाला दिसतो आणि त्यातून येणाऱ्या पैशातून गावाकडल्या लोकांचं पोटपाणी आणि शेती पोचतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे तिथे आत्महत्यांचं प्रमाण कुठेतरी आपल्याला कमी दिसतं. पुण्यासारख्या ठिकाणी जिथे प्रचंड प्रमाणात औद्योगिक विकास झालाय आणि IT सारख्या प्रचंड पार्क त्या ठिकाणाहून आल्यामुळे रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यात आणि त्यामुळे तिथे तुम्हाला आत्महत्यांचं प्रमाण कमी दिसेल. परंतु संपूर्णपणाने जो विभाग कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे, तो मराठवाड्याचा भाग आपण घ्या, विदर्भाचा आपण भाग घ्या, तिथे शेतीशिवाय दुसरा रोजगार नसल्यामुळे आणि शेती तोट्यात असल्यामुळे तिथे प्रचंड हतबलता, नैराश्य, कर्जबाजारीपणा आणि त्यातून येणाऱ्या आत्महत्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आपल्याला दिसत आहेत. स्वामीनाथन आयोगाने याच्याबद्दल फार चांगल्या प्रकारची शिफारस केली आणि मला असं वाटतं की तोच शेती संकटावर मात करण्याचा मुख्य उपाय आहे. घामाचं दाम शेतकऱ्यांना देणं आणि त्यासाठी उत्पादन खर्च कमी करणं, जो उत्पादन खर्च येईल त्याच्यावर 1.5 हमी भाव हा शेतकऱ्यांना बाजारात कसा मिळेल यानुसार आयात निर्यातीची धोरणं घेणं, यानुसार प्रक्रिया उद्योगाची धोरणं घेणं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न खऱ्या अर्थानं वाढवणं, हाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा एकमात्र अशा प्रकारचा मुख्य उपाय आहे. याच्यावर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. आकडेवारी काय सांगते? नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यासाठी घोषणा केली, त्यासाठी टास्क फोर्स नेमला, त्यासाठी कृती आराखडा तयार केला आणि आता आम्ही 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला. मात्र आकडेवारी जी समोर आली, 2019 ची आकडेवारी आपल्याकडे, 18 ची आकडेवारी आपल्याकडे आहे, कोविड येण्याच्या पूर्वीची आकडेवारी आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं शेतीतून पिकातून येणारं उत्पन्न देशभरामध्ये वाढलं नाही, उलट कमी झालं. हा सरकारचा आकडा आहे, हा वार्षिक पाहणीचा आकडा समोर आलेला आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याचं शेतीतून येणारं उत्पन्न वाढणार नाही, तोपर्यंत ह्या आत्महत्यांवर आपल्याला मात करता येणार नाही. हे बघा, प्रशासकीय उपाय तुम्ही कितीही करा, तुम्ही पीक विम्यासारख्या योजना राबवा, परंतु मुख्यतः शेतीतून येणारं उत्पादन जर वाढलं नाही तर ह्या बाकी सहाय्य करणाऱ्या योजनांचा पुरेसा परिणाम आपल्याला जाणवणार नाही. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा सांगतो, तो म्हणजे आपत्तीमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत करण्याचा मुद्दा. ही आपत्ती ज्यावेळी येते नैसर्गिक, त्यावेळी पीक विम्याचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता असते. मात्र मला वाटतं अनिल बोंडे साहेब सुद्धा माझ्याशी सहमत होतील की आज जी पंतप्रधान पीक विमा योजना आहे, ज्या प्रकारे तिची अंमलबजावणी होते, ज्या प्रकारे तिचे नियम बनवले गेलेले आहेत, एक मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनाच त्याचा लाभ होतोय. शेतकऱ्यांना आपत्तीमध्ये त्या योजनेचा कोणताही लाभ आज आपल्याला होताना दिसत नाही. आणि म्हणून आपण बघा, देशभरातील 7 राज्य, पंजाब आहे, बिहार आहे, पश्चिम बंगाल आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरात, तेलंगणा आणि पंजाब, ही सगळी राज्य आज पंतप्रधान पीक विमा योजनेमधून बाहेर पडलेली आहे. ती योजना शेतकऱ्यांच्या हिताची राहिलेली नाही. आणि म्हणून एकीकडे सरकारचं आयात निर्यातीचं हमी भावाबद्दलचं धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला तयार नाही. आणि दुसऱ्या बाजूला जी नैसर्गिक आपत्ती येते त्याच्यामध्ये पीक विम्याचं संरक्षण शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. ते पीक विमा योजना आज एक प्रकारे पूर्णतः फेल गेलेली आहे, कॉर्पोरेट धार्जिणी झालेली आहे आणि त्यामुळे तिकडनं सुद्धा शेतकऱ्यांना एक प्रकारे फायदा होत नाही. या दोन्ही अडचणीमध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. राज्यकर्त्यांना मला आपल्या माध्यमातून आवाहन करायचंय की राजकारणाच्या जागेवर होत राहतील, आरोप प्रत्यारोप निवडणुका त्या जागेवर होत राहतील, परंतु आज शेतीच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राजकारण कुठेतरी खालच्या पातळीवर न जाता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालं पाहिजे. आणि हमी भाव त्याला कसा मिळेल आणि पीक विम्याचं संरक्षण कसं मिळेल यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. नक्कीच प्रत्येक पातळीवर राजकारण होणं साहजिकच आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ते शेतकऱ्यांच्या केवळ प्रश्नावर न राहता त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आज राजकीय पक्षांनी घेण्याची वेळ आली आहे, एवढं मात्र नक्की. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा अन्नदाता वाऱ्यावर.
ब्रेकनंतर स्वागत. आपण जाऊया पंढरी इंगोले यांच्याकडे. शेतकरी आहेत ते. इंगोले सर, सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा निर्माण होतोय की वारंवार जो अवकाळीचा फटका बसतोय किंवा ऋतुचक्र बदलतंय. खरं तर शेतकऱ्याला या निसर्गाच्या गोष्टी या समजत असतात, पण अचानक आलेल्या या सगळ्या नैसर्गिक फटक्यामुळे शेतकऱ्याचं मागच्या काही वर्षात किती नुकसान होतंय? सर, नुकसान म्हणजे असं की त्यांचं जे काही अपेक्षा असतात किंवा या वर्षात आपल्याला चांगलं पीक येईल, नेमकं तोंडी आलेलं पीक असते आणि असा अवकाळी पाऊस झाला किंवा गारपीट झाली तर संपूर्ण पीक उद्ध्वस्त होते आणि तो हवालदिल होतो की त्याला आता काय करावं असं सुचत नाही. म्हणजे आता खरं तर यावर्षी चांगला पाऊस झाला आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये आणि थोडंफार का होईना उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून पाणी देऊन रब्बीचा हंगाम चांगल्या प्रकारे घेता येईल असं अपेक्षा होती. पण त्यात सरकारची योजना आली की बा 3,000 रुपये तुम्ही बिल भरल्याशिवाय तुम्हाला वीज मिळणार नाही. आता म्हणजे कसं उत्पन्न वाढणार शेतकऱ्याचं? आणि अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस, ह्या गारपीट वगैरे असं आल्याच्यानंतर शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढत नाही आणि शेतकऱ्याच्या पदरातही काही पडत नाही. मग शेतकऱ्यांना काय करायचं नेमकं अशा अवस्थेत? मी नक्की आणखीन एका प्रश्नाकडे तुमच्याकडे येतो मी आणि नंतर मी आपल्या नवले सरांकडे जातो. इंगोलेजी, वीज वितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका देखील वाढलाय. लाईटचा किती फटका बसतोय शेतकऱ्यांना आणि त्यातनं देखील का शेतकऱ्याचा संताप होतोय? संताप म्हणजे सर, रात्री बेरात्री आम्हाला रात्री 9 वाजता लाईन येते आणि सकाळी 5 वाजता जाते. आता अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना झोप घ्यायची का? लेकरा बाळाजवळ त्याने काही शेतकरी तरुण आहेत, आता त्यांच्या पत्नी म्हणजे कसं त्यांना समाधान करू शकेल शेतकरी? त्या म्हणजे पहिल्याच तर शेतकऱ्याला कोणी मुली द्यायला तयार नाही का, आणि इकडून तिकडून दिली तर त्या पत्नीचं जर तो समाधान करू शकला नाही तर ते म्हणजे त्या शेतकऱ्याच्या मी तुमचा मुद्दा समजू शकतो. नक्कीच मुद्दा समजू शकतो. आता हाच मुद्दा रात्री द्यायची आणि त्यानं पाणी द्यायला शेतावर गेल्याच्या नंतर त्या माऊलीनं घरी काय करायचं? या मुद्द्याकडे येतो मी. नवले सर, एकूणच जर सामाजिक रचनेचा विचार पाहिला तर महावितरण हा एक वेगळाच भाग आहे. म्हणजे तुम्ही अस्मानी सुलतानीचा विचार करताना मुळात डीपी कापणे, त्यांचे वीज मीटर कापणे इथपासून ते त्यांना पुन्हा जोडणी, इथपासून ते त्यांची थकीत बिलांच्या वसुलीचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावर महावितरणला चर्चाही करायची नसते तो म्हणजे वाढीव बिलांचं काय. अशा वेगवेगळ्या प्रश्नात शेतकरी अडकला. एक सामाजिक रचना किंवा त्याच्या पूर्ण कुटुंब व्यवस्थेपर्यंत ही गोष्ट, त्याची शेती आता येऊन पोचलेली आहे. या सगळ्यात तो अस्वस्थ आहे. या अस्वस्थपणाला कुठलंही उत्तर सरकार दरबारकडनं मिळत नाही. हे जास्त क्लेशदायक आहे. कदाचित या वाढत्या आत्महत्याच्या आकड्यांमध्ये ही जी मनोवस्था आहे त्याला सरकारपर्यंत, त्याला या फाशीच्या उंबऱ्यापर्यंत याच सरकारी धोरणांनी आणि भोंगळ लालफितीच्या कारभारानं पोचवलंय. विजेच्या बद्दल आपण म्हणाल तर अत्यंत वाईट अनुभव आज शेतकरी घेतोय. आपल्या सरकारची आणि एकंदरीतच आपल्या समाजाची मानसिकता जी आहे ती शेतीला दुय्यम महत्व किंबहुना बिलकुल महत्व द्यायचं नाही आणि औद्योगिक क्षेत्र, शहरं आणि श्रीपंत कॉर्पोरेट क्षेत्र याला प्रचंड महत्व द्यायचं ही धोरणं आहेत. आणि म्हणून आपण बघा की शहराला आणि औद्योगिक क्षेत्राला दिवसा लाईट, त्यांचे कारखाने दिवसा चालले पाहिजेत, त्याच्यातून उत्पादन झालं पाहिजे, आणि शेतकऱ्याला मात्र रात्रीची लाईट. आपण कल्पना करू शकणार नाही प्रचंड हिंस्र प्राण्यांचं भय, सापांचं भय आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सर्पदंशातून मृत्यू हे केवळ रात्रीची लाईट असल्यामुळे आणि रात्री पाणी भरायला लागल्यामुळे हे झालेले आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसत आहे. ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना जणू जगण्याचा काही अधिकार नाही अशा प्रकारे रात्री त्याला ती शिक्षा द्यायची आणि उरली सुरलेली जी वीज आहे औद्योगिक क्षेत्रातून वाचलेली, कारण कारखाने रात्री चालत नाहीत, त्यांना मात्र ते दिवसा चालवायचे असतात, म्हणून शेती आम्ही रात्री चालवायची आणि जीव पणाला लावायचा, ही अत्यंत वाईट आणि अन्यायकारक गोष्ट ही वीज क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. आम्हाला जी बिलं येतात वर्षानुवर्ष आमचं रिडिंग घेतलं जात नाही, मीटर दुरुस्त असतात आणि लमसम अशी अत्यंत अव्वाच्या सव्वा बिलं, त्याच्यावर थकबाकी आणि त्याच्यावर प्रचंड दंडाची रक्कम, अशी अत्यंत अवाढव्य बिलं ही शेतकऱ्यांना देतात आणि त्यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च त्यांचा मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसतोय. केवळ एवढंच नव्हे, सरकार जी सबसिडी ही मोठ्या प्रमाणात महावितरणला शेतकऱ्यांच्या नावाखाली देते त्याचा सुद्धा मोठा गैरवापर होतो
आणि आमची सबसिडी आणि वीज मात्र औद्योगिक क्षेत्राला, आमची सबसिडी शेतीच्या नावाची सबसिडी आणि फायदा मात्र औद्योगिक क्षेत्राला आणि सरकारच्या संबंध लाडक्या अशा शहरांना, अशी अवस्था होते. आणि त्यामुळे आमची मांडणी आहे की जितकी सबसिडी आज सरकारने शेतीच्या संदर्भामध्ये या वीज कंपन्यांना दिली, ते पाहता ते आम्हाला देणे लागतात. आम्ही शेतकरी त्यांना काहीही देणे लागत नाही. आणि म्हणून त्यांनी आमची संपूर्णपणाने वीज बिलेची माफी केली पाहिजे. आम्ही ऑलरेडी आमच्या अनुदानाच्या रूपानं तुम्हाला प्रचंड दिलेलं आहे. आमच्या नावावर तुम्हाला प्रचंड अनुदान सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही काहीही तुम्हाला देणं लागत नाही. ही बाब एकदा आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. शेती आणि शेतकरी जर जगवायचा असेल तर त्याला पुरेशा दाबानं, कमी दरामध्ये त्याचा उत्पादन खर्च मर्यादित राहील अशी दिवसा लाईट दिली पाहिजे. ती जर तुम्ही दिली नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीचं संकट याच्यावर आपल्याला उपाय शोधता येणार नाही. ही बाब जरा आपण विजेच्या संदर्भामध्ये सर्वांनीच समजून घेण्याची आवश्यकता आहे. एक बाजारपेठेचा विचार करता संपूर्ण शेतकरी, शेतमाल याचं ज्यावेळी बाजारपेठ्यात म्हणजे एकदम फायनल प्रॉडक्ट म्हणून महानगरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये ज्यावेळी ते प्रॉडक्ट म्हणून येतं, तो बाजार किंवा ते फळपीक म्हणून येतं, त्यावेळी त्याची वास्तवात त्याची असणारी जी प्राईस टॅगची किंमत असते ती किंमत देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. विपणन व्यवस्थेवर किती वेळा आणि कुठल्या अर्थशास्त्राच्या भाषेत बोलायचं हा प्रश्न आहे. पण मग जर दलाल अडत्यांसारख्या किंवा या संपूर्ण वेगवेगळ्या रचनेत ग्राहक म्हणून शेतकरी राजा जसं भोगत असतो तसाच महानगरातला ग्राहक वर्ग देखील त्याच बाजारपेठांमधनं विकत घेत असतो, त्यालाही त्याचा मनस्ताप असतो. पण त्याचा एक भाबडा समज असतो की मी हे जे करतोय ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होतंय, शेतकऱ्यांना त्याची रक्कम मिळते. वास्तविक पाहता 2 रुपयानं टोमॅटो हा शेतकऱ्यांना मिळत असला तरी बाजारपेठेत त्याची किंमत 2 रुपये कधीच नसते. बाजारपेठेत त्याची किंमत 20 रुपये ते 40 रुपये असते. मग हा एवढा नफा शेतकऱ्यांपर्यंत कितीही राजवटी बदलल्या तरी का बदलत नाही? एपीएमसी सारखी रचना असेल, बाजारपेठा असतील, पणन व्यवस्था असतील, विपणन व्यवस्था असतील, तरी देखील शेतकऱ्यांपर्यंत तो पैसा जाण्यास नेमकं कोण कमी पडतंय? अगदी बरोबर प्रश्न आपण विचारला. दुधाचंच उदाहरण घ्या. कोविड काळामध्ये आम्ही तब्बल आमचं शेतकऱ्यांचं दूध आम्ही 20 रुपये प्रति लिटर पणाने विकलं. त्याच काळामध्ये शहरातला आमचा भाऊ जो नोकरी पाण्याला गेलाय तो त्या ठिकाणी 60 रुपये 40 रुपये प्रति लिटरनी दूध विकत घेत होता. अगदी हा जो मधला प्रचंड अशा प्रकारचा नफा जनरेट होतो, हा ग्राहकाची लूट करत, शेतकऱ्याची लूट करत, मधली जी यंत्रणा कार्यरत असते त्याच्याकडे तो जात असतो. याला उपाय म्हणून सहकार आणि आता ज्या नवीन फॉर्म्युला जो आलेला आहे, जो शेतकरी कंपन्यांचा आहे, या माध्यमातून फार्म टू प्लेट अशा प्रकारची चेन डेव्हलप करण्याची आवश्यकता ही सर्वच लोकांनी व्यक्त केलेली आहे. शेतकरी कंपन्यांच्या बद्दल प्रचंड मोठी अपेक्षा आपल्या सर्वांना आहे. सहकार जो मोडून टाकला गेला तो खरं तर निकोप केला गेला तर त्याच्यातून मोठी अपेक्षा आपल्याला निर्माण होऊ शकते. आणि त्यातून स्वामीनाथन आयोगाने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा रास्त घामाचं दाम आपल्याला देता येऊ शकतं आणि अन्न ज्याला लागतं त्या ग्राहकाला सुद्धा रास्त अशा प्रकारच्या दरामध्ये त्याचं अन्न त्याला देता येऊ शकतं. पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची आवश्यकता असते. दुर्दैवानं जे सत्तेवर जातात त्यांचे हितसंबंध हे या सगळ्या चेन मधून प्रचंड नफा कमवण्यामध्ये सामील असतात आणि त्यामुळे त्यांची इच्छाशक्ती कमी पडते. शेतकऱ्याची पोरं म्हणून जे निवडून गेलेले असतात ते त्या नफ्यामध्ये सामील होतात आणि शेतकऱ्याकडे पाठ फिरवतात. हे आपण पाहत आलेलो आहे आणि त्याचाच परिणाम आज शेतकरी बाप पण भोगतोय आणि शहरामध्ये आमचा जो भाऊ ग्राहक म्हणून आहे त्याची सुद्धा लूट आपल्याला होताना दिसते आहे. आणि म्हणून कुठेतरी लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेने याच्याबद्दल पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. स्वामीनाथन आयोगाने याच्यासाठी एक फंड सुचवला, प्राइस स्टॅबिलिटी फंड, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला ज्यावेळी पैसे मिळणार नाहीत त्यावेळी त्याला त्या फंडातून मदत करता येईल आणि ज्यावेळी महागाई वाढेल त्यावेळी ती कंट्रोल करण्यासाठी सुद्धा प्राइस स्टॅबिलिटी फंड मधून पैसा वापरला जाईल. असा जर मेकॅनिझम आपण डेव्हलप करू शकलो, त्याचबरोबर शेतकरी कंपन्या आपण डेव्हलप करू शकलो आणि पुन्हा एकदा निकोप अशा प्रकारचा सहकार उभा करू शकलो तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचंही हित नक्कीच आपल्याला साध्य करता येईल. अर्थात त्यासाठी प्रचंड अशा प्रकारच्या नैतिकतेची आणि मनोधैर्य असण्याची, सरकारी मनोबल असण्याची अपेक्षा आणि आवश्यकता आहे. ती मात्र आज आपल्याकडे नाही, हे खेदानं नमूद करावंसं वाटतंय.
नक्कीच खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचं दायित्व हे आपल्याकडे येऊन थांबत आहे. मी काही वेळासाठी पुन्हा एकदा पंढरी इंगोले शेतकरी आहेत त्यांच्याकडे जातो. इंगोलेजी, तुमच्या बोलण्यातनं मी लाईटचा, वीज मीटरचा प्रश्न समजवून घेतला. मला आणखीन एक गोष्ट समजून घ्यायची आहे. इतकी वर्ष एवढं तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात होतंय, पण शेतकऱ्याला त्याच्या आत्महत्यांमधलं आणखीन एक जे सगळ्यात मोठं कारण असतं, जे कारण म्हणजे बनावट बियाणं आणि खतं, या सगळ्या दुष्टचक्रात शेतकरी वर्ग किती मोठ्या प्रमाणात सापडला आहे? काय सांगता सर, म्हणजे खतं आम्ही जमिनीत टाकल्याच्या नंतर जे ते खत पिकाला मारायचं होत चालली, गवत सुद्धा तिथं उगवायला लागलं नाही. आणि बियाण्याच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर कोणत्याही चांगल्या कंपनीचं बियाणं जरी आम्ही पेरलं तरी ते उगवेल याची शाश्वती राहिली नाही. अशा या फसवणूक. आणि शेवटी आम्ही त्या दुकानदाराकडे जर गेलो तर ते म्हणतात वरून या कंपन्याने बियाणं दिलेलं, आम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. अशा प्रकारे बियाण्यात सुद्धा फसवणूक होते, खतात सुद्धा होते. आणि खतासाठी सुद्धा त्याला जे पाहिजे ते खतं मिळत नाही. रांगाच्या रांगा धरून अनेक शेतकरी कित्येक वेळा चक्राई होऊन पडले की वेळेवर ह्या गोष्टी भेटत नाहीत. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न जे घडते त्याला कारणच हेच आहे की बियाणं, खतं याच्यामुळे त्याची मानसिकता जे पाहिजे कर्ज वगैरे काढून तो कुठंतरी आणायला जातो आणि त्याला ते वेळेवर भेटत नाही. हे त्याचं दुर्दैव आहे. नक्कीच या सगळ्या विषयावर देखील आपण डॉक्टर अजित नवले यांच्याकडनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत तो पाहत राहा अन्नदाता वाऱ्यावर. अन्नदाता वाऱ्यावर डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जातो. नवले सर, आपण इंगोलेंच्या बोलण्यातनं एक मुद्दा समजून घेतला असेल की मागची काही वर्ष सातत्यानं ज्या विषयावर ओरडतं आणि कुठलंही सरकार, कुठलीही यंत्रणा त्याच्यावर लक्ष कधीच देत नाही. ना माझ्या माहितीनुसार कधी अधिवेशनात देखील फार प्रभावीपणे कृषी मंत्र्यांनी एका जबाबदारीनं त्याच्यावर विधान केलं असं मला आठवत नाही. तोच प्रश्न तुमच्यासाठी. दरवर्षी बियाण्यांचा घोळ समोर येतो, दरवर्षी खतांचा घोळ समोर येतो. मुळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावकुसापर्यंत जाणारी एक फार मोठी अर्थव्यवस्था यंत्रणा आज सक्रिय आहे आणि ती सरकारला मिळूही नाही. आणि ते सगळं हे बनावट पद्धतीनं का करत असतात? यात कोणालाच कधी ब्रँड निर्माण करावा असं का नाही वाटत? फक्त शेतकऱ्यांची फसवणूक आणि नाडल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला कुठलाच पक्ष, ज्याच्यात कुठला दुसरा राजकीय पक्ष संदर्भात नसताना देखील कुठलाच राजकीय पक्ष याच्याबाबत लीड का करत नाही? बियाणांच्या संदर्भामध्ये एक प्रकारे डाकाच शेतकऱ्यांवर, कायदेशीर डाका शेतकऱ्यांवर टाकला जातो. बियाणे ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी त्याची उगवण क्षमता ही अत्यंत महत्वाचा फॅक्टर असतो. म्हणजे 100 बिया जर आपण घेतल्या तर त्यापैकी किती बिया जगतील याच्यावर त्याची उगवण क्षमता अवलंबून असते. सरकारने अनेक बियांच्या बाबतीमध्ये सांगितलं की 80% जर उगवण क्षमता पाहिजे, तर याचा अर्थ सरळ असा होतो की शेतकऱ्यांनी 100 रुपयाच्या जर बिया घेतल्या आणि त्या जर 80% उगवण क्षमतेच्या असतील तर त्याचं 20 रुपये हे बोगस बियाणं असणार हे सरकारनेच मान्य केलेलं असतं. आता जो काही आकडेवारी समोर आलेली आहे आणि जे प्रयोग आम्ही केले, आपल्या वेगवेगळ्या बियाणांमध्ये उगवण क्षमता ही 55% खाली आलेली आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांच्या बियाणांमध्ये दिसते. त्याचा अर्थ असा होतो की शेतकरी ज्यावेळी 1000 रुपयाचं बियाणं घेतो त्यावेळी त्याच्या ताब्यामध्ये खरं तर 100 रुपयाचं बियाणं जर त्यांनी घेतलं तर त्याला खरं बियाणं 55 रुपयाचं मिळतं. 45 रुपयाचं बियाणं अधिकृतरित्या, कायदेशीररित्या पॅकिंगवर लिहून त्याला बोगस बियाणं देण्याचा परवानाच एक प्रकारे कंपन्यांना देण्यात येतो. ही अत्यंत मोठी दरोडेखोरी दरवर्षी बियाणांच्या बाबत होते. बियाणांची गुणवत्ता तपासण्याच्या बद्दल अखंडपणाने सावळा गोंधळ सगळ्या यंत्रणांमध्ये दिसतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागाचे अधिकारी आणि ह्या कंपन्या आणि राजकीय नेते यांची मोठी प्रमाणे एक प्रकारची लॉबिंग असते, एक सांगड असते, ज्याच्यामध्ये हे प्रचंड लाभ कमवतात आणि त्यामुळे वाटेल त्या कंपनीला बोगस बियाणं बाजारात उतरवणं, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ते पोहोचवणं हे अगदी सहज सोपं होतं आणि मोठ्या प्रमाणात मलिदा नेत्यांपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत आणि कंपन्यांपर्यंत पोहोचतो आणि शेतकऱ्याची त्याच्यामध्ये लूट होते. त्या केवळ बियाणांच्याच बाबत नव्हे, वेगवेगळ्या खतांच्या बाबत आपण बघा, त्याची गुणवत्ता तपासण्याची सुद्धा यंत्रणा आज पुरेशा प्रमाणात सक्रिय नाही आणि म्हणून जी शेतकऱ्याची शिकलेली पोरं आहेत
ते ज्यावेळी ह्या सगळ्या याची गुणवत्ता तपासतात त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या खतांमध्ये माती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चुनखडीचे अवयव हे सर्रास मिसळून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये लूट या कच्च्या मालाच्या बद्दल केलेली आपल्याला दिसते. पशुखाद्याचं आपण उदाहरण घ्या. पशुखाद्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे यंत्रणा आज अवेलेबल नसल्यामुळे त्याची गुणवत्ता नक्की काय आहे, पोषण मूल्य काय आहे याच्याबद्दल कायदा आणि नियम नसल्यामुळे त्यात सुद्धा शेतकऱ्याची लूट होते. शेतकरी जे जे विकत घेईल ते सबस्टँडर्डचं द्या, त्याच्यामध्ये मिलावट करा, त्याची गुणवत्ता तपासू नका आणि त्यातून शेतकऱ्यावर डाका टाका, त्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढून आपल्या तिजोऱ्या भरा, त्याच्या डोक्यावरचं कर्ज वाढवा, अशा प्रकारे एकीकडे यंत्रणा. आणि तो ज्यावेळी विकायला जातो त्यावेळी मात्र वेगवेगळे निकष लावा. मग FAQ चे निकष लावायचे. सोयाबीन मध्ये मॉइश्चरच जास्त आहे, काळी कचराच आहे, त्याची कपात करायची. कापूस घेऊन गेला की त्याचा तो सब स्टँडर्ड आहे, मध्यम धाग्याचा असेल तर तो हिम धाग्याचा सांगायचा, लांब धाग्याचा असेल तर तो मध्यम धाग्याचे रेट त्याला द्यायचे. आणि आम्ही विकायला गेलो की मग मात्र प्रचंड निकष लावून आमची कत्तल करायची. आणि आम्ही जे जे विकत घ्यायला जाऊ ते मात्र सबस्टँडर्ड द्यायचं, त्याच्यामध्ये आमच्यावर डाका टाकायचा आणि दोन्ही बाजूने लुटता येईल त्या सर्वांनी शेतकऱ्याला लुटायचं. दुर्दैवानं अशा प्रकारचं वास्तव या क्षेत्रामध्ये आपल्याला आलेलं दिसतं आहे. स्वतःचं पोट उपाशी ठेवून जगाचं पोट भरणारा पोशिंदा म्हणजे शेतकरी. मात्र त्याच शेतकऱ्याला कधी संकट म्हणून पाऊस असतो, कधी संकट म्हणून अवकाळी असते, कधी संकट म्हणून विद्युत यंत्रणा त्याच्यासाठी असते, कधी संकट म्हणून चेहरे समोर येतात ते प्रशासकीय यंत्रणांचे, राजकीय यंत्रणांचे, तर कधी बाजारपेठ म्हणून. या सगळ्या दुष्टचक्रात तो स्वतः लढतोय, संघर्ष करतोय आणि जगण्याच्या परिकष्टतेसाठी तो भांडतोय, झगडतोय. मात्र तरीही मागच्या 2 वर्षात वाढलेली आत्महत्येची आकडेवारी ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी चिंताजनक आहे. शेतकरी, बळीराजा, कष्टकरी वेगवेगळ्या नावानं आपण त्याला ओळखतो. पण या ज्या नावानं तुम्ही ओळखता त्या नावानं त्याला आणखीन एक ओळख द्या. त्याला सन्मानानं जगायला आपण ग्राहक म्हणून हातभार लावूया. सरकार म्हणून त्यांच्यावर त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचवूया. हाच या कार्यक्रमाचा हेतू होता. या कार्यक्रमात सहभागी झाले होते डॉक्टर अजित नवले, पंढरी इंगोले शेतकरी, त्याचप्रमाणे डॉक्टर अनिल बोंडे. या सगळ्यांचे आभार. आजच्या या विशेष कार्यक्रमात आम्ही इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.